आपल्याला माहिती आहे की कोविडच्या काळात 20 कोटी महिलांच्या खात्यामध्ये थेट पैसे देण्याचा विषय असेल, 55 कोटी जनधन खाती या ठिकाणी काढण्याचा विषय असेल, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना याच्या अंतर्गत 51 कोटी लोकांना लाभ या ठिकाणी देण्यात आलेला आहे। जीवन ज्योती विमा योजनेच्या अंतर्गत 23 कोटी लोकांना लाभ देण्यात आलेला आहे। आयुष्यमान भारतच्या अंतर्गत 77 करोड आरोग्य खाते तयार करण्यात आलेले आहेत आणि त्यातनं कोट्यावधी गरिबांचे ऑपरेशन आणि त्यांना आरोग्य लाभ हा देण्यात आलेला आहे। आतापर्यंत जे विविध लाभ मोदी सरकारने थेट खात्यामध्ये दिलेले आहेत डीबीटीने, त्याची एकत्रित व्हॅल्यू आपण जर घेतली तर ती 43 लाख कोटी रुपये आहे। 43 लाख कोटी रुपये म्हणजे देशातल्या अनेक राज्यांच्या जीडीपी पेक्षा देखील जास्त। त्यानंतर 100% घरांचं विद्युतीकरण असेल आणि हे सगळं करत असताना या सरकारला एक सर्वसमावेशक चेहरा मोदीजींनी दिलाय। या सरकारचे 60% मंत्री 60% मंत्री एससी एसटी आणि ओबीसी आहे। राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला संवैधानिक दर्जा असेल किंवा आपण जर बघितलं तर मोदी सरकारच्या योजनांचा लाभ हा एससी एसटी ओबीसीला किती प्रमाणात मिळाला तर पीएम किसान मध्ये 80% लाभार्थी एससी एसटी ओबीसी, प्रधानमंत्री आवास मध्ये 45% लाभार्थी एससी आणि एसटी, विविध शिष्यवृत्तीमध्ये 58% लाभार्थी एससी एसटी ओबीसी, मुद्रा योजनेमध्ये 51% लाभार्थी एससी एसटी आणि ओबीसी। त्यामुळे समाजातले जे वंचित घटक आहेत त्यांना थेट लाभ देऊन 25 कोटीपेक्षा जास्त लोकांना गरिबी रेषेच्या वर आणण्याचं काम हे मोदी सरकारने केलं आहे। मोदी सरकारने वाढवलेली गुंतवणूक जर आपण बघितली, शेती क्षेत्रात 2013-14च्या तुलनेत 25-26 मध्ये म्हणजे 10 वर्षातली वाढ ही 5 पटीची वाढ आहे। 2013-14 मध्ये एकूण देशाचं शेतीचं बजेट हे 27,000 कोटी होतं, ते आता 1,37,000 कोटीपर्यंत वाढवण्याचं काम करण्यात आलेलं आहे।